आज शनिवार 16 ऑगस्ट 2025 पँगॉंग लेकच्या काठावरील टेंटमध्ये रात्री मुक्काम करून उठलो आणि समोर दिसलं निळाशार पँगॉंगचं शांत पाणी. हिमालयातील ही सकाळ म्हणजे खरोखर जादूच. गुड मॉर्निंग. कॉलिंग झंस्कार व्हॅली लेह लडाख राईडचा आपला आजचा 8वा दिवस. आज आपण पँगॉंग लेकमध्ये आहे. रात्री पँगॉंगला यायला उशीर झालेला आपल्याला, तर या ठिकाणी स्टेची सोय केलेली. टेंट आहेत, टेंट चांगले आणि सुंदर आहेत. झोप झाली का सुदर्शन? थोडी झाली, नेहमीपेक्षा जरा बरी झाली. हां, आज आपल्याला पँगॉंग लेकला फोटो काढून दोन पास आहेत ना रोहितजी? दोन पास आहे ना आज? हाँ, थोड़ा बोल दो क्या क्या आज सब यहाँ से जाएंगे ना सर. पहले एक पास रहेगा आपका. हाँ, थोड़ा बोल दीजिए. पहले रहेगा चांगला पास है. हाँ चांगला पास नीचे उतर के शक्ति आएगा. हाँ कि शक्ति से हम बारीला पास चलेंगे. हाँ. बारीला से आगम से 2 घंटे का जर्नी है. हाँ. फिर हम आपका नुब्रा वैली पहुंच गए. ठीक आहे. जी सर. तर आज आपला पँगॉंग टू नुब्रा हा प्रवास असणार आहे. कितना किलोमीटर आहे का आपलं आज? 220 रहेगा सर. 220. तर आज आपली टोटल राईड होणार आहे 220 किलोमीटर. तर रस्त्यामध्ये जे अपडेट असतील आपण ते पाहूयाच. आता ब्रेकफास्ट करून आपण निघणार आहे पँगॉंग लेकला फोटो व्हिडिओ रील्स बनवण्यासाठी. ब्रेकफास्ट पँगॉंग लेकला टेंटमध्ये. आपण झोप झाली रात्री 2-3 दिवसानंतर बऱ्याच जणांना आज झोप झालेली आहे. हां, थोडं आपली बॉडी हे झाली आता रुटीन मध्ये आली. जास्त रनिंग झाल्यामुळे झाली माहित नाही. नाही रुटीन मध्ये आली बॉडी आता. ब्रेकफास्टला काय काय? पराठा प्लेन, दही, बटाटा आणि पोहे. होय. चंदू कसं काय? मग एकदम ओके ना? काय त्रास नाही? मला काही त्रास नाहीये. नाही ना? म्हणजे भाऊ आजारी मी अशी बातमी झाली बस. तू? मी सगळ्यांना विचारतो कसं आहे. पप्पू चला. योगेश मराठे. आपण निघालो आहोत ब्ल्यू मॅजिक ऑफ लडाख म्हणजेच पँगॉंग लेककडे. सकाळच्या थंड वाऱ्यात पँगॉंगचं निळसर पाणी आज वेगळीच जादू दाखवत होतं. पँगॉंग हा राईडमधला असा हॉल्ट आहे जिथे साईड सीनपेक्षाही फिलिंग्स जास्त बोलतात. पँगॉंग सो लडाखमधील एक वर्ल्ड फेमस तलाव ज्याचं निळे पाणी पाहिल्यावर खरंच जादूच वाटते. पाणी खारट असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची ॲक्वॅटिक लाईफ दिसून येत नाही. आता आपण पँगॉंग लेकला आहोत. पँगॉंग लेक हा चायनामध्ये 70% आहे आणि 30% भारतामध्ये आहे. याची साधारणतः लांबीची आहे जवळपास 160 किलोमीटरपर्यंत असेल. 150 ते 160 किलोमीटरपर्यंत हा पँगॉंग लेक पसरलेला आहे. पाहू शकता तुम्ही हा पँगॉंग लेक. सुंदर असा नजारा आहे पँगॉंग लेक. फोटो शूटिंग व्हिडिओ रील्स बनवतात या ठिकाणी. आणि आपण जो आहे हा आहे शूटिंग पॉईंट. ह्या ठिकाणी शूटिंग झालेली आहे म्हणून याला शूटिंग पॉईंट म्हणतात. कोणत्या पिक्चरची शूटिंग झाली ते काय सांगायची वेगळी गरज नाही आहे, तरीसुद्धा सांगतो 380 ह्या ठिकाणी शूटिंग झालेली आहे पँगॉंग लेक. त्याबद्दल डिटेल्स माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. पँगॉंग लेक हा तब्बल 134 किलोमीटर लांबीचा आहे, ज्यातील 60% भाग चीनमध्ये तर उरलेला भारतातील लडाखमध्ये पसरलेला आहे. दिवसभरात सूर्यप्रकाशाच्या बदलानुसार निळा, टर्काईज, गडद निळा असे रंग बदलणारा हा तलाव पाहून डोळे भरून येतात. थ्री इडियट्स चित्रपटानंतर पँगॉंग जगप्रसिद्ध झाला आणि तलाभोवती पसरलेल्या शांत पर्वतरांगा फोटोशूटसाठी स्वर्गच वाटतात. तेव्हापासून लडाखच्या प्रवासातील हा एक मस्ट व्हिजिट स्पॉट ठरला आहे. फोटोशूट, फिल्मिंग आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी परफेक्ट ठिकाण. पँगॉंग म्हणजे फक्त एक लेक नाही तर लडाखचं शांत, निळं आणि अस्सल सौंदर्य.
पँगॉंग पाहून झाल्यावर राईड सुरू झाली. निळ्या तलावाच्या काठाने बाईक हळूवार पुढे सरकत होती. एका बाजूला शांत पाणी, दुसऱ्या बाजूला उंच पर्वतरांगा. जणू रस्ता नाही तर स्वप्नातूनच चाललो आहोत अशी फिलिंग. थंड वारा चेहऱ्यावर येत होता आणि पँगॉंगचं ब्ल्यू रिफ्लेक्शन बाईकच्या मिरर्समध्ये चमकत होतं. काही अंतर पुढे गेल्यावर नजरेस पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. हिमालयाच्या कुशीत उभा असलेला तो पुतळा पाहून अभिमानाने छाती भरून आली. जिजाऊंचा सिंह पर्वतातही तसाच अचल, दृढ, अखंड उभा. त्यानंतर पुढच्या राईडमध्ये सर्वप्रथम दिसला ब्रोचा हिमांक कॅफे. पर्वतांच्या मध्ये असलेला छोटासा पण आयकॉनिक कॅफे रायडरसाठी अगदी परफेक्ट हॉल्ट. ब्रोचा हिमांक कॅफे पाहून झाल्यावर सर्वांनी बाईकमध्ये पेट्रोल भरलं आणि पुढच्या राईडला सुरुवात केली चांगला पासकडे. काही रायडर्स तिथे जवळच असलेल्या एका छोट्याशा शॉपमध्ये थांबून हलके फुलके रिफ्रेशमेंट्स घेऊन त्यांनी पुढची राईड सुरू केली. आता आपण चांगला पास या ठिकाणी आहोत. याची समुद्र सपाटीपासून उंची जी आहे ती आहे 17,688. तर पाहू शकता आपण चांगला पास. विक्रम, कसा आहे चांगला पास? चांगला आहे ना? चांगला बाबा की जय. या ठिकाणी चांगला बाबा आहे त्यामुळे या पासला चांगला पास असं नाव देण्यात आलेलं आहे. समुद्र सपाटीपासून ज्याची जी उंची 17,688 फूट आहे. हा आहे चांगला बाबा. चांगला बाबा की जय. चांगला पास हा थरारक पास क्रॉस करून पुढे निघालो वारीला पासकडे. वारीला हा लडाखमधील कमी प्रसिद्ध पण खूपच सुंदर आणि शांत पास असून याची उंची जवळपास 17,300 फूट आहे. इथे वाहनांची वर्दळ कमी पाहायला मिळते त्यामुळे पूर्ण हिमालय आपल्याला शांततेसह अनुभवायला मिळतो. वारीला पासवर थोडा वेळ विश्रांती घेतली. थंडगार हवा आणि दऱ्यांचा नजारा मनात भरून घेतला. एकदम रॉ हिमालयन ब्युटी. आता पण वारीला पास हा वर्ल्ड फर्स्ट हायेस्ट मोटरेबल रोड होता, परंतु आता उमलिंगला पास झाल्यामुळं उमलिंगला पास फर्स्ट आल्यामुळं हा 4th नंबरला गेलेला आहे. वारीला पास आपण ऑन द वे आहोत
नुब्रा व्हॅली. चला. मॅगी सगळी फ्राईड राईस मॅगीवरच वाटतं सगळी. दुपारी लंच करून झाल्यावर राईड पुन्हा सुरू केली आणि पुढे हंडर नुब्रा व्हॅलीकडे प्रस्थान केले. थंड वाऱ्यातून उंच पर्वतांच्या सावल्यांमधून जात प्रवास पुढे सुरू ठेवला. तिथलं वातावरण अगदी अनोखं. एका बाजूला बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला वाळूचे टेकाडे. अशा या विरोधाभासी सौंदर्यातून आपण पुढे निघालो आहोत नुब्रा व्हॅली, लडाखमधील जगप्रसिद्ध कोल्ड डिझर्टकडे. नुब्रा व्हॅली म्हणजे ॲडव्हेंचर, शांती, डिझर्ट वाईब्स यांचं एक अद्भुत मिश्रण, जिथे हिमालयाच्या कुशीत डिझर्टचं सौंदर्य अनुभवायला मिळतं. हंडरमधील डबल हम्प बॅक्टेरियन कॅमल राईड हे इथलं मुख्य आकर्षण. अशा प्रकारचा उंट फक्त लडाख आणि मंगोलिया या दोनच ठिकाणी आढळतो, म्हणून हा एक्सपिरियन्स अधिक खास वाटतो. आपण दुपारी वरीला पास क्रॉस केला. तिथपासून नुब्रा व्हॅली चालू होती. नुब्रा व्हॅली म्हणजे हा जिल्हा असून बऱ्याच जणांना वाटतं नुब्रा व्हॅली म्हणजे एक स्पॉटच आहे. तसं नसून नुब्रा व्हॅली हा एक जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यात साधारणतः 102 गावं येतात. त्यातील हंडर या ठिकाणी आपण आलो आहोत. हंडर हे सँड ड्यून्ससाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आर्चरीज, त्यासोबतच कॅमल रायडिंग अशा विविध प्रकारच्या गेम्स तुम्हाला खेळायला अनुभवायला मिळतील. या ठिकाणी कॅमल रायडिंग आहे. तुम्ही कॅमल रायडिंग करायची असेल तर करू शकता. बंदे हुए एक दूसरे से बंदे हुए दिसले जमलंय आपल्या राईडनीच जमलंय. राईड घ्यायची नाही इच्छा. आपली हॉर्स रायडिंग आहे. हॉर्स रायडिंग आहे आपली. मग आता सध्या दमलेले आहेत. विशाल दमलेला दिसतंय. हा? हा, बोललं. त्याच्यात बसून दमलेला दिसतंय. चार्जिंगला लावलं होतं का विशाल? सुपब ना. परत यायचंय का? परत यायचं ना? येईल ना? सांग येणार का? सकाळी बडबड करत होता. परत आणू नको मला. पुढं आणले करायला आणले. तू मला पुढं आणले. मजुरी करायला आणलं. किती हजेरी किती? हजेरी 3,500 पडली. अजून 300 किलोमीटर ड्रायव्हिंग करून फिरून गेली. रोज 3,500 रुपये. 10 दिवसाची 35,000. संदीप अभिप्राय आजचा. थोडा लेट झाला. लवकर रूमवर चला.
दाजी फ्रेश एकदम. दाजी फ्रेश का एकदम. फ्री मध्ये ऑक्सिजन आता इथं. अखेर नुब्रा व्हॅलीमध्ये पोहोचल्यावर तेथील प्रसिद्ध डबल हम कॅमल राईडचा अनुभव घेतला. एकदम खऱ्या हिमालयन डिझर्ट वाइब्स. रात्रीचा गरमागरम डिनर करून दिवसाची मजा आणि प्रवासाने थकलेलो पण आनंदी एनर्जी मनात ठेवत कॅम्पच्या शांत वातावरणात विश्रांतीसाठी गेलो.